कामेरी या ठिकाणी असणारे शेतकरी विनायक पाटील यांनी आपल्या माळ रानावरती शेती केली आहे आणि तब्बल 25हून अधिक फळांची त्यांनी लागवड केली आहे आणि त्यामधून त्यांना उत्पन्न देखील चांगलं मिळत आहे। विनायक वसंतराव पाटील, गाव कामेरी। काका बापू मळ्यामध्ये माळरान असताना मी हे सगळे आंबा, चिक्कू, केळी, फणस, दालचिनी, लवंग, लिंबू, संत्री, मोसंबी असे जवळजवळ 25 ते 30 प्रकारची रोपं लावलेली आहेत झाडांची आणि आंब्याची जवळजवळ 100 झाडं आहेत। फणसाची 10 झाडे आहेत। अशी भरपूर प्रकारची झाडे लावून मी शेती सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही शेती बघण्यासाठी शाळेच्या सहली कामेरीतल्या इस्लामपूरहून येतात। कामेरी, सातारा, वाळवा, बहे, बोरगाव येथूनही भरपूर माणसं येतात। ही शेती करण्यासाठी तुम्हाला किती खर्च आला आणि ही झाडं लावाय जवळजवळ एक 70-80 हजार रुपये मला खर्च आला सुरुवातीला 2007 साली। संपूर्ण सेंद्रिय खतात तुम्ही हा पूर्ण सेंद्रिय शेती केलेली आहे। घरगुतीसाठी काय काय केलं? घरगुतीसाठी वांगी, कोबी, फ्लावर, मिरची, गवारी, भेंडी ही घरगुतीसाठी केलेलं आहे बिना औषधाची। शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? शेतकऱ्यांना तुम्ही सल्ला काय द्याल? असं शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग केले पाहिजेत। सध्या मी विनायक पाटील यांच्या शेतीमध्ये पाहण्यासाठी आलेलो आहे। त्यांनी माळ रानामध्ये अतिशय चांगला प्रयोग करून इथे आंब्याची लागवड, चिक्कूची, फणस, केळी, आवळा अशा अनेक प्रकारच्या फळांची लागवड करून ती सेंद्रिय केली असून घरी भाजीपाल्याचीही लागवड त्यांनी सेंद्रियमध्ये केलेली आहे। तर त्याच्यामध्ये वांगी असो, टॅमॅटो असो, दोडका असो, गवारी असो, फ्लावर असो, कोबी असो अशा उत्तम प्रकारे त्यांनी लागवड करून एक शेतकऱ्यांना चांगला संदेश दिला आहे की आपण माळ रानामध्ये पण अशी शेती फुलवू शकतो। त्याचा फायदा त्यांना बराच झालेला आहे। त्यांचं उत्पादनही वाढलेलं आहे। बाकीच्या साईडला बघता तुम्हाला सगळे डोंगर दिसतात, पण मध्यभागीच फक्त विनायक पाटील दादा यांची शेती हिरवीगार अशी दिसेल।